काँग्रेसमध्ये तुमचा अधिकृतरित्या पक्षप्रवेश झाला. तुम्ही पुण्यामध्ये आलेला आहात. आज काँग्रेस भवनला सुद्धा भेटीगाठी देत आहे. काय चित्र आपल्याला पुण्यामधलं पाहिलं? नाही, चित्र चांगलंच आहे. त्याचं कारण आहे की खूप विचारपूर्वक या ठिकाणी येण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय घेत असताना मनामध्ये त्या ठिकाणी मी भावनिकी होतो, कारण की एका पक्षाबरोबर 26.5 वर्ष होतो. तिथं काही कुठल्या प्रकारचं कमर्शियल नातं नव्हतं. त्या ठिकाणी पवारसाहेबांवर श्रद्धा होती आणि अर्थात श्रद्धा आज पण आहे. त्या ठिकाणी श्रद्धेमध्ये कुठं काही तडजोड नसते. आणि पक्ष जरी बदलला असला तर त्या ठिकाणी या कार्यालयात सगळं बदललंय, पण या कार्यालयामध्ये आजही साहेबांच्या बरोबरचा फोटो आहे आणि तो कायम राहील. त्याच्यामागचं कारण आहे की काही गोष्टी ह्या हृदयापासून असतात, पण एक नक्की आहे की आता रोमारावत काँग्रेस राहील. या ठिकाणी उद्या राजकीय जीवनामध्ये काही जरी झालं, म्हणजे माझ्या पक्षाने मला, आता मी ज्या काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेतलाय त्या काँग्रेसने मला काही देऊ नाही देऊ तरी काँग्रेसवर राहायचं. शेवटी आपल्याला काँग्रेसचे विचार महत्वाचा होता, म्हणून तर आपण आपल्यासमोर तर बाकीच्या सत्ताधारी पक्षाच्या पण ऑफर होत्या, पण तरी सुद्धा आपण नका त्या पक्षांबरोबर गेलो नाही. याचा अर्थ क्लिअर आहे, काँग्रेस नाही. मात्र आता अशी एक चर्चा सुरू झाली की अजित पवारांसोबत जायचं नाही, तुम्ही आग्रही भूमिका घेतली म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामधून बाहेर पडलात की विचार मान्य नाही. मात्र आता त्याच राष्ट्रवादीनं परत युटर्न घेतलेला आहे, महाविकास आघाडीसोबत जाण्याची चर्चा सुरू केली. तुम्ही मात्र आता काँग्रेससोबत असणार आहे आणि समोर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते असतात. हे सगळं चित्रपटासारखं वाटतंय. सगळ्या स्क्रिप्ट जे आहेत की सगळे 360 डिग्रीमध्ये सगळ्या नका घटना बदलत आहेत, पण त्याच्यावर माझ्या मनावर कुठला परिणाम वेगळा होणार नाही. मी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतलाय. माझ्या हडपसर मतदारसंघातल्या, पुण्यातल्या, महाराष्ट्रातल्या नागरिकांना किंवा पुरोगामी चळवळीतल्या कार्यकर्त्यांना एक संदेश दिला की मी आता काँग्रेसबरोबर आलेले आहे. मी या ठिकाणी फक्त आता तिथे आघाडीची वेगळी चर्चा झाली जरी म्हणून माझा पक्ष सोडायचा असं तर नाही. आता काँग्रेसने मला उद्या काही जरी दिलं नाही तरी काँग्रेसबरोबर मी राहील. अर्थात महाविकास आघाडीमध्ये म्हणून जर या ठिकाणी अस्तित्व पुण्यामध्ये टिकवायचं ठरवलं आणि तो पक्ष सुद्धा, म्हणजे माझा पूर्वाश्रमीचा पक्ष सुद्धा महाविकास आघाडीत राहील तर मला आनंद आहे. अर्थात त्या संदर्भात आघाडी कशी करायची, सीट वाटप कसं करायचं याचा अंतिम अधिकार आमचे शहराध्यक्ष अरविंदजी शिंदे यांना राहील, मान्य बंटी पाटील साहेबांना राहील, मान्य हर्षवर्धन सपकाळ साहेबांना राहील. ते जे सांगतील तो आदेश मला मान्य राहील. म्हणजे आता परत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महाविकास आघाडीसोबत चर्चा करतो म्हणून परत जाण्याचा काही विचार नाही. कसं आहे की जीवन पुन्हा नाही, आणि असलं तर प्रशांत जगताप म्हणून नाही किंवा त्या ठिकाणी कापसे म्हणून, प्रदीप कापसे म्हणून नाही. आपण जो एखादा निर्णय घेतलाय आणि मग आपण कोलांट्या उड्या मारतोय, माकड उड्या मारतोय, असं चित्र आताच्या पिढीला आणि पुढच्या पिढीलाही तसं व्हायला नको याची काळजी मी नक्की घेईन. आज जी महाविकास आघाडीसोबत चर्चा होते, जर ती कदाचित 10-15 दिवसांपूर्वी झाली असती तर पुण्यामधलं चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं का? किंवा प्रशांत जगताप यांनी जी 2 वर्षांपासून पुणे शहरामध्ये जी पक्षाची मोड बांधलेली होती त्याचं वेगळं चित्र पाहायला मिळालं? नक्कीच. आज हे सगळं कायमस्वरूपी झाकायची वेळ आलेली आहे. ते झाकायची वेळ आली नसती. आपण पाहतो इथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सिम्बॉल होता, तुतारी होती, साहेबांवर इतरही फोटो होते. त्यामुळे हे कायमस्वरूपी झाकायची वेळ आली नसती. पण तरी सुद्धा ठीक आहे, आता जे झालं ते झालं. आता हे तर कायम ठेवूयात आपण, म्हणजे काय अडचण नाही. या ठिकाणी पक्ष जरी बदलला असला नाती बदलणार नाहीत. नात्यांमध्ये तोच मायेचा ओलावा राहील, ती आपुलकी राहील. कुठेही एकमेकाबद्दल चुकीचे आरोप करायचे नाहीत. आपण आपल्या मार्गाने जात असताना आपण ज्या संघटनेत आलो ती संघटना बळकट करायची. मात्र आता शरद पवारांचा पक्ष महाविकास आघाडीसोबत चर्चा करतोय किंवा जागा वाटप होतोय, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जाणार नाही आता स्पष्ट झालेलं आहे. त्यानंतर काही जणांचे काही तुम्हाला फोन किंवा प्रतिक्रिया आल्या का की प्रशांत दादा आता परत वेगळा विचार करायला काही हरकत नाही, तशा पद्धतीचं काय कोणाचा प्रतिक्रिया किंवा कॉल मेसेज आलेला होता? नाही, काही 1-2-5 लोकांचे मला कॉल आले. पण ते आल्यानंतर मी त्यांना सांगितलं की माझ्याबद्दलची पण विश्वासार्हता या ठिकाणी पुण्यातली, महाराष्ट्रातली संपली नाही पाहिजे याची काळजी प्रशांत जगताप केली. मला आनंद आहे ना, मला वाईट थोडीच वाटतंय. या ठिकाणी जर आदरणीय पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माझ्या काँग्रेस पक्षाबरोबर या ठिकाणी पुन्हा आघाडी करायला तयार आहे तर मला उलट त्याचा आनंद आहे. वाईट वाटण्याचं काही कारण नाही. पण या ठिकाणी आता मी आलोय तर या ठिकाणी परत मी 24 तासामध्ये युटर्न मारणे हे शक्य होणार नाही. कारण की राजकीय कार्यकर्त्यांनी, हीच तर गंमत आहे, सगळ्याच राजकीय कार्यकर्त्यांना, सगळ्याच म्हणजे बीजेपी सहित सगळ्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना माझा तोच नका म्हणजे त्या ठिकाणी संदेश राहील, आपल्या भूमिकेवर ठाम राहू. भूमिकेमध्ये गडबड झाली की त्या ठिकाणी म्हणजे मी घेतलेल्या भूमिका खूप मोठी असलेला भाग नाही. पण आता मी निर्णय घेतलाय काल काँग्रेस जॉईन करण्याचा, काँग्रेसमध्ये जॉईन झालोय. मग आता या ठिकाणी परत 4 दिवसांनी माझ्या मनासारखं मी जे सांगत होतो त्याच्यामध्ये काही बदल होत होता म्हणून मी काल काहीतरी निर्णय घेतला. आज परत त्याच्यामध्ये काहीतरी बदल होतोय म्हणून मी पुन्हा
त्या ठिकाणी टर्न मारायचं तसं नको. ज्या पक्षावर राहील त्या पक्षावर इमानी राहील. मात्र आता एक अशी चर्चा सुरू झालेली आहे की प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिला, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं विश्वासार्हता जी आहे ती गमावलेली आहे का, त्यावरती एक प्रश्नचिन्ह निर्माण केलं जाते. ज्यांच्या विरोधामध्ये संघर्ष केला त्यांच्याबरोबरच राजकीय चर्चेची दारं खुली केली जातात. त्याचा फटका महाविकास आघाडी म्हणून काय बसू शकतो असं तुम्हाला वाटतं? नाही, या ठिकाणी आता काँग्रेस म्हणून जी विचारधारा आहे, काँग्रेसचा जो फॉलोअर वर्ग आहे त्याच्यामध्ये कुठेही अडचण येणार नाही. राहिला आदरणीय पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संदर्भात मला खरंच आपण कुणी प्रश्न विचारू नये. खूप विश्वासाने पवार साहेबांच्या बरोबर सुप्रियाताईंच्या बरोबर मी राहिलो. त्यामुळे त्या पक्षाच्या एकूणच कुठल्याही निर्णयाच्या बद्दल मला आज उद्या आणि कधीही कुठल्या प्रकारचं स्टेटमेंट द्यायचं नाही. म्हणजे आता परतीचे दोर किंवा काय तशा पद्धतीची शक्यता आता सगळी मावळली. आता काय आलंय की कड्यावरून उडी मारलेली आहे. कड्यावर जायला दोर असतो, कड्यावरून नाही का म्हणजे कड्यावरून उतरायला दोर असतो. जायचं म्हणलं की परत पायऱ्या सोडून जावं लागतात. आता कड्यावरून उडी मारली, कदाचित आता खाली दरीत कोसळता कोणतरी हात दिलेला आहे आणि मग तो हात सोडायचा नाही असं नक्की ठरवलेलं आहे. आपण पाहतोय की काँग्रेसचा विचार आता स्वीकारलेला आहे, त्यामुळे पुन्हा शरदचंद्र पवार पक्षामध्ये जाणं शक्य नाही. मी माझ्या भूमिकेवरती ठाम आहे अशी प्रतिक्रिया आपण पाहतोय प्रशांत जगतापांनी दिल्यास पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन विशाल रायपुरेसोनी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. तर प्रशांत जगताप यांची प्रतिक्रिया, इतर पक्षांकडून सुद्धा मला ऑफर होती, पुन्हा पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जाणार नाही, हे प्रशांत जगताप यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. पक्ष बदलला तरी नाती बदलणार नाही, मायेचा ओलावा हा तसाच राहील असं देखील त्यांनी पुढे स्पष्ट केलं आहे.